न्यूज टाइम वृत्तवाहिनी फक्त ठाण्यातच नव्हे तर रायगडपर्यंत प्रत्येकाच्या मनात आणि घराघरात पोहोचलेली एकमेव विश्वसनीय वृत्तवाहिनी न्यूज टाइम। नमस्कार, न्यूज टाइम मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। ठाण्यातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 5 मान्यवरांचा सत्कार नगर विकास मंच या संस्थेतर्फे 12 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे यांनी पत्रकारांना दिली। हा गौरव समारंभ गडकरी रंगायतन इथे रात्री 8 वाजता होणार असून उपमहापौर काळे यांच्या कारकिर्दीचा अहवालही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे। ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अभिनेते प्रभाकर पणशीकर, शिक्षणतज्ञ अशोक टिळक, प्राचार्य आर.टी. साने, सुभाष दांडेकर, वामनराव प्रभुदेसाई, योगाचार्य अण्णा व्यवहारे हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं काळे यांनी सांगितलं। ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना ठाणे परिवहन सेवेच्या प्रवासी भाड्यात सवलत देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती परिवहनचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत सरमुकादम यांनी काल परिवहन सेवेच्या वर्धापन दिनी दिली। या कार्यक्रमात बोलत असताना खासदार प्रकाश परांजपे यांनी ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या धर्तीवर प्रवासात सवलत देण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार भाषण करत असताना सरमुकादम यांनी या संदर्भात लवकरच ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं आश्वासन दिलं। पनवेल तालुका भंडारी सेवा मंडळाचं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच पनवेल इथे पार पडलं। या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर तसंच प्रवक्ते प्रकाश सोडणकर, प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब परुळेकर, डॉक्टर विनायक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी आपापसातील मतभेद दूर ठेवून समाजात एकजूट साधण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळी सुधाकर चव्हाण यांनी केलं। इन्शुरन्स वर्ल्ड या एक्सलेंट मीडिया पब्लिशर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे इंग्रजी माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या मासिकाचं नुकतंच हिंदी रूपांतर समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आलं। हा समारंभ मुंबईतील हॉटेल मरीन प्लाझा या ठिकाणी संपन्न झाला। LICचे चेअरमन R.N. भारद्वाज यांच्या हस्ते या मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष दीपक जोशी, LICचे विभागीय व्यवस्थापक थॉमस मॅथ्यू, अतुल शहा, पंजाब सिंग, माजी मंत्री जयवंतीबेन मेहता तसंच एक्सलेंट मीडियाचे मनोज यादव, नवमी लोबो, एलिजा ख्रिस्ती आदी मान्यवर उपस्थित होते। आतापर्यंत इंग्रजी माध्यमातून प्रसिद्ध होणारं हे मासिक अत्यंत लोकप्रिय झालं होतं। त्याची हिंदी आवृत्ती प्रसिद्ध झाल्यामुळे विशेषतः उत्तर भारत आणि मध्य भारतामधील हिंदी भाषिक राज्यातील जनतेला त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होईल असं प्रतिपादन यावेळी भारद्वाज यांनी केलं। विविध विमा योजना संदर्भात त्यातून दिली जाणारी माहिती नागरिकांना उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ये मैगजीन शुरू करने का फैसला किसका क्या कारण क्या रहा है? एक तो पब्लिक डिमांड, दूसरे डीलर्स का भी ये डिमांड आता था कि अगर हिंदी में अगर मैगजीन है तो ये सबसे कुछ अलग होगा। और हिंदी समझने में कुछ लोगों को बहुत आसान होती है। इसकी वजह से हिंदी का हमने डिसीजन लिया और कुछ नया करना है। अगर इंश्योरेंस इंडस्ट्री में हिंदी में मैगजीन नहीं और हम अगर लाते हैं तो हम लोग एक प्रथम रहते हैं और प्रथम रहने का एक अलग ही फ़ायदा होता है। प्रथम रहने के कुछ प्रॉब्लम भी होते हैं लेकिन उसके फ़ायदे भी कुछ होते हैं। अच्छा सर, ये बताएंगे कौन सा मार्केट एग्जैक्टली टैप करने की कोशिश कर रहे हैं? हम लोग एक तो इंश्योरेंस प्रोफेशनल ये एक मार्केट है, दूसरे जो पब्लिक इन्वेस्ट करती है और इन्वेस्टमेंट के अंदर आज जैसे इंश्योरेंस एंड इन्वेस्टमेंट ये दोनों जगह ऐसी है जहाँ जनरल पब्लिक के अवेयरनेस की बहुत ज़रूरत है। ये मैगजीन पूरा अवेयरनेस ला रहा है, कहाँ इन्वेस्ट करना चाहिए, कैसे इन्वेस्ट करना चाहिए, क्यों पॉलिसी लेनी चाहिए, इंश्योरेंस कैसे बेहतर है, क्योंकि ऑल ओवर वर्ल्ड में जैसे इंश्योरेंस बिका है, इंडिया में इंश्योरेंस अब तक बता सकते हैं कि बिका ही नहीं। तो ये मैगजीन पढ़ने के बाद लोग खुद का इंश्योरेंस करवा रहे हैं। हमको जैसे लेटर्स आते हैं, ईमेल्स आते हैं कि आपका मैगजीन पढ़ के हमने पॉलिसी करवाई। उनकी लाइफ में कुछ कंट्रीब्यूट हो रहा है और इंश्योरेंस तो फंडामेंटल रिक्वायरमेंट्स है। इसने हमको मोटिवेट किया कि आप हिंदी मैगजीन शुरू करें। रायगड जिल्ह्याचे खासदार AR अंतुले यांचा 76वा वाढदिवस काल उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष प्रभाराव आणि मान्यवर जाऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं। या पुढील बातम्यांचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर।